तर चला मित्रांनो, नेक्स्ट पॉइंटवर आपण आलो. नेक्स्ट पॉइंट आहे आपला वर्टिकल सर्क्युलर मोशन. इम्पॉर्टंट पॉइंट आहे एक्झाम पर्स्पेक्टिव्ह आणि जेई किंवा सीईटी साठी म्हणा की भरपूर क्वेश्चन यावरून तयार होऊ शकतात. वर्टिकल सर्क्युलर मोशन कन्सेप्ट बघूया. वर्टिकल सर्क्युलर मोशनचा कन्सेप्ट काय. आता याच्या आधीचा जो आपण लेक्चर बघितलेला कोनिकल पेंडुलम आपण बघितलेला होता, तिथं आपण जो बघितलेला कोनिकल पेंडुलम मध्ये जो बॉब होता कोनिकल पेंडुलमचा, तो हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये रिव्हॉल्व्ह होत होता. ती कंडिशन वेगळी आहे. दॅट्स अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. ती वेगळी कंडिशन आहे आणि तिथं कुठलाही आपण जास्त करून ग्रॅव्हिटेशन फोर्स बद्दल बोलत नाही, कारण प्रत्येक पॉइंटला ग्रॅव्हिटेशन फोर्स कॉन्स्टंट असतो, कारण सरफेस पासून हाईट कॉन्स्टंट असेल. परत तुम्ही जर एखादा कन्सिडर केला कोनिकल पेंडुलम जर कन्सिडर केला तर. पण आता इथं आपण इंटरेस्टेड आहे नवीन केसमध्ये वर्टिकल सर्क्युलर मोशन. आता वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये काय होणार आहे बघा. ऍक्च्युली एक पार्टिकल आपण घेणार आहे. पार्टिकल आहे, ऑब्जेक्ट आहे, सिस्टीम आहे. तर आपण एका वर्टिकल सर्कल मध्ये काय करणार आहे, मूव्ह करणार आहे. वर्टिकल सर्कल फॉर एक्झाम्पल आपण जायंट व्हील बघतो. जायंट व्हील जो असेल किंवा दुसरा एक्झाम्पल घेतला, समजा एखादा बॉब घेतला, त्याला स्ट्रिंग अटॅच केला आहे, तुम्ही एका वर्टिकल त्याला सर्कलमध्ये फिरवता, म्हणजे सर्कल जो आहे तो असा वर्टिकल असेल. याच्या आधी जो आपण डिस्कस केला कोनिकल पेंडुलम साठी तो कसा होता, हॉरिझॉन्टल सर्कल होता. इथं आहे वर्टिकल सर्कल. मग वर्टिकल सर्क्युलर मोशन जर असेल तर टोटल मोशन जी आहे ती गव्हर्न होते बाय ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटेशन फोर्सचा फार रोल येतो, कारण प्रत्येक पॉइंटला इथं ऑब्जेक्टची हाईट चेंज होत चालली, त्यानुसार ग्रॅव्हिटेशन फोर्स जो ऍक्ट होतो सिस्टीमवर तो सुद्धा थोडा थोडा चेंज होत जातो. त्याच्यामुळे ही जी सिस्टीम आहे, आता ही जी मोशन आहे वर्टिकल सर्क्युलर मोशन, कोण गव्हर्न करतं, ग्रॅव्हिटी गव्हर्न करत असते. मग त्याचे आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचे की मिनिमम पॉइंटला व्हेलॉसिटी किती असेल पार्टिकलची, मिडवे पॉइंटला किती असेल, हायेस्ट पॉइंटला पार्टिकलची व्हेलॉसिटी किती असेल आणि किती पाहिजे. जर समजा एक कंप्लीट रोटेशन तुम्हाला करायचं आहे, एक रोटेशन समजा इथून तुम्ही एक ऑब्जेक्ट सोडला, तो वरपर्यंत जातोय आणि परत खाली आला, याला तुम्ही सर्क्युलर मोशन म्हणू शकत नाही. म्हणजे ऑसिलेटरी मोशन झाली, पेंडुलम झाला. आपल्याला काय करायचं आहे, पार्टिकल इथून न्यायचा लोवेस्ट पॉइंट पासून हायेस्ट पॉइंटला जाऊन तो परत काय करायला पाहिजे, सर्क्युलर मोशन कंप्लीट करायला पाहिजे. मग ते जर कंप्लीट करायचं असेल तर काही मिनिमम व्हेलॉसिटीच्या कंडिशन आहे. लोवेस्ट पॉइंटला व्हेलॉसिटी किती पाहिजे, मिडवे पॉइंटला मिनिमम किती पाहिजे, हायेस्ट पॉइंटला व्हेलॉसिटी मिनिमम किती पाहिजे, तरच तो काय करणार आहे, सर्क्युलर मोशन कंप्लीट करेल, वर्टिकल एक सर्कल कंप्लीट करेल. मग आता अजून आपल्याला फाइंड आउट करायचं टेन्शन काय असेल, हायेस्ट पॉइंटला टेन्शन कसं असेल, लोवेस्ट पॉइंटला टेन्शन आहे, त्यामधला डिफरन्स तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे या पॉइंटमध्ये. व्हेरी इम्पॉर्टंट डेरिव्हेशन. लक्ष द्या. मग काय काय सांगतोय बघा, आधी वन बाय वन आपण बघू. तर हा जो दिला एक वर्टिकल सर्क्युलर मोशन, एक पाथ दिला, एक पार्टिकल होता जो एका वर्टिकल सर्कल मध्ये काय होतो, रिव्हॉल्व होतो. एका वर्टिकल सर्कल मध्ये रिव्हॉल्व होतो. हे थोडंसं मी डार्क करतो. एक्झॅक्टली सर्कल. ओके, हा पॉइंट आहे, सेंटर आहे, जिथं आपण फिक्स केला ऑब्जेक्टला, तिथून काहीतरी अशी स्ट्रिंग आहे, एक स्ट्रिंग दिलेली आहे आणि त्याला आपण मास अटॅच केला आणि तो रिव्हॉल्व करतो. याच्यामध्ये दोन कंडिशन आहेत, एक नाही दोन कंडिशन आहेत. पहिली कंडिशन काय, एक स्ट्रिंग घ्यायची आणि स्ट्रिंगला तुम्ही बॉब अटॅच केलाय, तो आता वर्टिकल सर्कल मध्ये रोटेट करतो. ही पहिली केस आहे. सेकंड केस आहे बघा, एक रिजिड रॉड घ्यायचा आहे. रिजिड रॉड घ्या किंवा पट्टी असेल ज्याचा शेप चेंज होत नाही. स्ट्रिंग जर घेतला, स्ट्रिंग मध्ये दोरी जर घेतला तर त्याचा शेप चेंज होऊ शकतो. तुम्हाला इथं सेकंड केस मध्ये काय करायचं, रॉड कन्सिडर करायचा आहे, त्याचा शेप चेंज होत नाही, लेंथ चेंज होत नाही, असा रॉड घ्यायचा आहे आणि तो काय करायचा आहे, वर्टिकल सर्कल मध्ये फिरवायचा. दोन केसेस आहेत. फर्स्ट केस बघा, मास टाइड टू अ स्ट्रिंग. फर्स्ट केस म्हणजे तुम्ही इथे लिहितो म्हटलं असतं. केस वन काय असतं बघा, मास टाइड टू अ स्ट्रिंग. पहिल्या केस मध्ये आपण स्ट्रिंग कन्सिडर केलेली आहे. ऍक्च्युअली मध्ये हे एक डेरिव्हेशन मी सॉल्व्ह करून देणार आहे. सेकंड जे इक्वेशन आहे ते तुमच्यासाठी असेल ॲज अ होमवर्क. त्याचं सोल्युशन मी नोट्स मध्ये कंप्लीट लिहिणार आहे, पण तुम्ही ट्राय करायचं आहे. ते नाही आलं तर मी सांगेन, पण आता हे आधी समजून घ्या. मास टाइड टू अ स्ट्रिंग, मग रिजिड सपोर्ट आहे, काहीतरी सपोर्ट आहे, त्याच्यापासून एक स्ट्रिंग घेतली आणि स्ट्रिंगच्या एंडला आपण इथं काय केलं, एक मास अटॅच केला आणि तो मास आता वर्टिकल सर्कल मध्ये रिव्हॉल्व होतो. मग जे हायेस्ट पॉइंट आहे, हा जो हायेस्ट पॉइंट आहे, त्या पॉइंटला आपण म्हणूया ए. जसं बुक मध्ये नोटेशन यूज केलं तेच करूया. हायेस्ट पॉइंटला ए म्हणूया, लोवेस्ट जो पॉइंट आहे त्याला व्ही बी म्हणूया. आधीच्या बुक मध्ये इथं अप्पर पॉइंट, इथं लोअर पॉइंट असं म्हणत होते, आपण ए बी म्हणूया. हा जो पॉइंट आहे याला पॉइंट म्हणूया सी, हा जो पॉइंट आहे याला म्हणूया पॉइंट डी.
ओके, असं आपण काहीतरी नोटेशन केलेलं आहे. याच्यानंतर आपल्याला बघायचं कुठले कुठले फोर्सेस इथं ऍक्ट होणार. जसं आपण लास्ट लेक्चर पासून सांगत होतो, पहिला फोर्स जो नेहमी आपण सांगणार आहे तो कुठला असेल, वेट. वेट mg ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. नेहमी वेट mg ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. आता वेट इथं असेल ऑब्जेक्ट पॉइंट, समजा पॉइंट डी ला ऑब्जेक्ट आहे तर वेट काय असणार आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड mg. इथं असेल तर व्हर्टिकली डाऊनवर्ड mg, इथं असेल तर व्हर्टिकली डाऊनवर्ड mg आणि इथं असेल तर व्हर्टिकली डाऊनवर्ड mg. वेट तरी कळाला, वेट तरी ऑलवेज ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड, हे तरी माहिती आहे आपल्याला. आता त्याच्यानंतर दुसरा जो फोर्स असेल तो असेल टेन्शन इन अ स्ट्रिंग. व्हेरी इम्पॉर्टंट, टेन्शन इन स्ट्रिंग. आणि टेन्शन नेहमी कुठं लागतो, टुवर्ड्स दिस सपोर्ट. टुवर्ड्स दिस सपोर्ट. आता सपोर्ट बघा कुठं आहे, इथं आहे. सपोर्ट या डायरेक्शनला आहे. तर इथं जे टेन्शन असेल, समजा मी या पॉइंटचं टेन्शन सांगतो, पॉइंट याला फक्त बी म्हणायला पाहिजे, तर पॉइंट बी आहे. पॉइंट बी ला जो टेन्शन असेल तो टुवर्ड्स दिस सेंटर असेल. तुला मी म्हणतो टी बी टेन्शन, दोन्हीमध्ये जो ताण असेल, टेन्शन जे असेल त्याचे डायरेक्शन नेहमी एक असेल टुवर्ड्स दी सेंटर. टुवर्ड्स दी काय असणार आहे, सेंटर. मग इथं जर पॉइंट असेल तर टेन्शनचे डायरेक्शन टुवर्ड्स दी काय, सेंटर. इथं जर पॉइंट ए आहे टुवर्ड्स दी सेंटर, टेन्शनचे डायरेक्शन इकडे असेल, त्याला म्हणतो टी ए. पॉइंट सी ला तर टेन्शनचे डायरेक्शन टुवर्ड्स दी सेंटर, याला म्हणतो मी टी सी. बघा, ऑलवेज टेन्शन ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स दी सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे ऍक्च्युली जिकडे ते रिजिड सपोर्ट जिथं असतो त्या डायरेक्शनला टेन्शन असेल. मग हा सपोर्ट आहे ऍक्च्युली, त्या डायरेक्शनला सगळे काय असेल, टेन्शन असते. ओके, या चारच पोझिशन आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. बाकी कुठलीही तुम्ही पोझिशन कन्सिडर करू शकता. पार्टिकल इथं असू शकतो, इथं कुठंही असू शकतो, इट डझंट मॅटर. मग इथं जर असेल, फॉर एक्झाम्पल इथं जर असेल तर वेट mg घेऊ शकता तुम्ही इकडं असा, आणि टेन्शन या डायरेक्शनला असेल. आणि टेन्शनला तुम्हाला दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह करावं लागेल, एक हॉरिझॉन्टल कंपोनंट, व्हर्टिकल कंपोनंट. ते इथे मी सांगत नाही कारण डेरिव्हेशन मध्ये नाही लागणार आपल्याला. ते आपल्याला या चार पोझिशन सफिशियंट आहेत. ओके, आणि आता आपल्याला माहित आहे सर्क्युलर मोशन जर असेल तर सेंट्रिफ्युगल फोर्स असतो. सेंट्रिपिटल फोर्सचं काम काय, ऑब्जेक्टला टुवर्ड्स दिस सेंटर ओढायचं. आणि सेंट्रिफ्युगलचं काम काय असतो, ऑब्जेक्टला अवे फ्रॉम दी सेंटर ढकलायचं. आता पॉइंट ए ला जर असेल तर सेंट्रिफ्युगल फोर्स कुठं असेल, बाहेर. इथं आला तर सेंट्रिफ्युगल फोर्स कुठं असेल, बाहेर. इथं आला तर सेंट्रिफ्युगल फोर्स काय असेल, सर्कल पासून बाहेर. सेंट्रिफ्युगल फोर्सची डायरेक्शन इकडे असेल. हे तरी आपल्याला माहिती आहे, लास्ट लेक्चर पर्यंत आपण बघत आलोय सेंट्रिफ्युगल फोर्स. आता इथंपर्यंत डायग्राम कळाली. तर डायग्राम नंतर आपण आता दोन इक्वेशन दिल्या, ते दोन इक्वेशन जर तुम्ही चांगले लिहिले बाकी सगळं डेरिव्हेशन तुम्हाला येत जाईल. ओके, आता स्टार्टिंग कशी करतो बघा. स्टार्टिंग इथून करूया. डायरेक्टली म्हणतो मी फॉर्म फिगर. बघा काय लिहू शकतोय बघा आपण. फॉर्म फिगर आपल्याला दोन इक्वेशन तयार करायचे. ऍट हायेस्ट पॉइंट, ऍट लोवेस्ट पॉइंट मला दोन इक्वेशन लिहायचे. ऍट पॉइंट ए, ऍट पॉइंट ए बघा कुठले फोर्सेस ऍक्ट होतात त्याचा इक्वेशन तयार करायचं. पॉइंट बी साठी इक्वेशन तयार करायचं. याच्यासाठी इक्वेशन तयार करा. इक्वेशन जर तयार केलं तर वेट mg टुवर्ड्स द सेंटर, टी ए टेन्शन ऍट पॉइंट ए टुवर्ड्स द सेंटर, आणि इथे त्याच्या अपोजिट जो असेल, इथे अपोजिट कुठला फोर्स असेल, सेंट्रिफ्युगल फोर्स. फॉर्म्युला काय असेल त्याचा, mva स्क्वेअर डिवाइडेड बाय r. सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला आठवतो बघा, mv स्क्वेअर अपॉन r. मग तोच फॉर्म्युला मी यूज करतोय इथं, तोच फॉर्म्युला मी यूज केला, बाकी काही केलेलं नाही आहे. मग आता इथं बघा हा जो सेंट्रिफ्युगल फोर्स दिसतो तो कोण बॅलन्स करतो, mg आणि टेन्शन टी ए हे दोन्ही मिळून बॅलन्स करतात. ओके, पण इक्वेशन मी कसं लिहू शकतो, आता ऍट पॉइंट इक्वेशन कसं लिहू शकतो बघा. मी इक्वेशन कसं लिहू शकतो, टी ए टेन्शन टी ए प्लस mg बॅलन्सेस काय, सेंट्रिफ्युगल फोर्स mv स्क्वेअर अपॉन r. mv स्क्वेअर अपॉन r. पॉइंट ए आहे म्हणून पॉइंट ए ला लॉसाठी आपण काय म्हणूया, va. दिस इज इक्वेशन. कळालं का बघा, हे इक्वेशन. पण मला टेन्शनची व्हॅल्यू पाहिजे, टेन्शनची व्हॅल्यू मला पाहिजे. हा mg तिकडे गेला तर काय होईल, मायनस mg. मग mva स्क्वेअर डिवाइडेड बाय r मायनस mg, मायनस mg.
दिस इज इक्वेशन नंबर 1. याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो. कळलं? तसंच सिमिलरली ॲट पॉइंट बी, आता बघा बी पॉइंट जर असेल तर इथं टेन्शन आहे या डायरेक्शनला आणि इकडं काय वेट mg, सेंट्रीफ्युगल फोर्स पण काय असणार आहे अवे फ्रॉम द सेंटर या डायरेक्शनला, तो काय असेल mv²/r. पॉइंट बी आहे म्हणून व्हेलॉसिटी म्हणतो vp. सेंट्रीफ्युगल फोर्सची डायरेक्शन इकडे असेल. ओके, मग हा जो टेन्शन आहे tb इज इक्वल टू काय असणार आहे mg प्लस हा फॅक्टर. बघा मग काय येणार आहे, मग हा काय येणार आहे बघा mv²/r. पॉइंट बी आहे म्हणून vb लिहितो प्लस काय mg. बघा आतापर्यंत कळालं असेल आपण इक्वेशन कसं लिहित आलोय. बघायचं हा जो आहे कोण बॅलन्स करतो, हे दोन कंपोनंट. therefore tb is equal to mvb²/r plus mg. दिस इज सेकंड इक्वेशन. हे जे आहे हे इक्वेशन नंबर काय लिहून घ्या सोबत फास्ट मध्ये. भरपूर मोठं डेरिव्हेशन आहे, 1 बाय 1 करायचं अजून आपल्याला. पहिलं इक्वेशन मिळालं, सेकंड इक्वेशन मिळालं, 2 इक्वेशन मिळाले. हे जर मिळाले तर बाकी इझिली तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. डायरेक्टली जर तुम्हाला आठवलं नाही हे कसं लिहायचं आहे कंपोनंट, तर डायरेक्टली लक्षात ठेवा हायेस्ट पॉइंटला जी टेन्शन असेल काय करणार, सेंट्रीफ्युगल फोर्स मधून तुम्ही वेट mg मायनस करणार, सेंट्रीफ्युगल फोर्स मध्ये वेट mg ऍड करणार. असं डायरेक्टली लक्षात ठेवलं तरी चालेल. हे जर आठवलं नाही तर मग आता करायचं काय आपल्याला, व्हेलॉसिटीज फाइंड आउट करायचं. हायेस्ट पॉइंटला व्हेलॉसिटी काय असेल, लोवेस्ट पॉइंटला व्हेलॉसिटी काय असेल आणि इथं या पॉइंटला व्हेलॉसिटी मिनिमम व्हेलॉसिटी किती असेल की त्या पार्टिकलनं सर्क्युलर मोशन कंप्लीट करायला पाहिजे. कसं कॅल्क्युलेट करणार आहे, ए म्हणूया आपण इथं, ए म्हणूया किंवा पॉइंट 1 म्हणूया. ॲट हायेस्ट पॉइंट ए, हायेस्ट पॉइंटला टेन्शन नेहमी 0 असेल. स्ट्रिंग जर कन्सिडर केला तर हायेस्ट जो पॉइंट असेल, हायेस्ट पॉइंटला पार्टिकल गेला, जी स्ट्रिंग आहे स्ट्रिंग मधलं टेन्शन हे 0 असतं. मिनिमम व्हेलॉसिटीला मी काय म्हणतोय, मिनिमम व्हेलॉसिटी आपण फाइंड आउट करणार आहे. त्या व्हेलॉसिटीला, मिनिमम व्हेलॉसिटीला पॉइंट जेव्हा हायेस्ट पॉइंटला जाईल, ऑब्जेक्ट जेव्हा हायेस्ट पॉइंटला जाणार आहे, टेन्शन जे असेल, टेन्शन टी ए तो काय होतो 0 होतो. हा पॉइंट लक्षात ठेवायचा. हायेस्ट पॉइंटला काय व्हेलॉसिटी, टेन्शन काय असणार आहे 0. मग मी लिहू शकतो इथं टेन्शन इन स्ट्रिंग इज काय 0. हायेस्ट पॉइंटला टेन्शन इन स्ट्रिंग किती असतं 0 असतं. मग हे आपण काय करू, इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. TA ची व्हॅल्यू आन्सर काय येणार बघा. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 काय लिहू शकतो आपण, TA ची व्हॅल्यू किती आहे 0 इज इक्वल टू mva² डिवाइडेड बाय r mg. तर हा mg इकडे मी लेफ्ट ना आणतो तर काय होणार तो प्लस mg. -mg जर इकडे आला तर काय होईल प्लस mg होईल. करेक्ट आहे. तर दोन्ही बाजूला कॅन्सल काय होईल, m गेट कॅन्सल आणि हा r इकडे आला, r जर इकडे आला तर काय होणार rg इज इक्वल टू va². बट मला व्हॅल्यू पाहिजे va ची. देअरफॉर दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घ्या. मग स्क्वेअर रूट जर घेतला तर va इज इक्वल टू √rg. va इज इक्वल टू √rg. दॅट्स इट. दिस इज द मिनिमम व्हेलॉसिटी ॲट अ हायेस्ट पॉइंट. इतकी जर व्हेलॉसिटी असेल, हायेस्ट पॉइंट पार्टिकल चालला, इतकी जर व्हेलॉसिटी असेल तर तो सर्कल कंप्लीट करणार, नाहीतर तो इथपर्यंत जाईल, व्हेलॉसिटी कमी आहे तर परत येणार, तो सर्कल कंप्लीट होणार नाही. मिनिमम व्हेलॉसिटी ही जी आपण फाइंड आउट करतोय आता, या मिनिमम व्हेलॉसिटी आहे की पर्टिक्युलर पॉइंटला किती मिनिमम व्हेलॉसिटी पाहिजे. हायेस्ट पॉइंट असेल तर मिनिमम व्हेलॉसिटी काय पाहिजे √rg. समजा रेडियस जर 10 आहे आणि एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जर तुम्ही 10 घेतला, म्हणजे 10 × 10 किती 100, √100 किती येतो 10. म्हणजे जी व्हेलॉसिटी आहे 10 मीटर पर सेकंड त्या हायेस्ट पॉइंटला पाहिजे, तर तो काय जाणार एक सर्कल इझिली कंप्लीट करणार. कळतंय. दिस इज फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट इकडेच लिहितो मी, इथं मला वाटतं इथं कंप्लीट होईल. आता काय करायचं बघा, इथं थोडासा आता वेगळी ट्रिक यूज करायची. पॉइंट लोवेस्ट पॉइंट आणि मिडवे पॉइंट साठी थोडासा वेगळा पॉइंट आपल्याला यूज करायचा. तुम्ही हे आधी लिहिलाय का, लिहिला नसाल तर बघा स्क्रीनशॉट काढून घ्या. मे बी आपल्याला रफ करावं लागेल. ओके, आता नेक्स्ट पॉइंटला जाऊया. नेक्स्ट पॉइंटला काय करतो, मला फाइंड आउट करायचे व्हेलॉसिटी ॲट पॉइंट
बी, ए ची मला वेलोसिटी मिळालेली आहे. ए ची वेलोसिटी आता मला कळाली. पॉइंट ए ला जी वेलोसिटी आहे, पॉइंट ए ला जी वेलोसिटी किती √rg, √rg. मला फाइंड आउट करायचं पॉइंट बी ला वेलोसिटी किती असेल. मग आता आपण ट्रिक काय यूज करणार आहे बघा. आपण इथे यूज करणार आहे ट्रिक कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. फील्ड जर कन्झर्वेटिव्ह असेल तर इथे कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपण अप्लाय करणार आहे. आता कन्झर्वेटिव्ह फील्ड आहे, ग्रॅव्हिटेशन फोर्स जो आहे तो कन्झर्वेटिव्ह फील्ड आहे, म्हणून आपण एक सिंपल फॉर्म्युला यूज काय करू शकतो. चेंज इन पोटेन्शियल इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. म्हणजे समजा पार्टिकल इथं होता, हायेस्ट पॉइंटला होता, तो पार्टिकल काय करत आला, पॉइंट ए पासून असा स्लोली कुठं आला, पॉइंट बी पर्यंत. म्हणजे पॉइंट ए पासून तो पॉइंट बी पर्यंत आलेला आहे असं का म्हणूया आपण. इथून तो इथपर्यंत आला. ओके, म्हणजे पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी चेंज होणार आहे. ऍक्च्युली या कंडिशन मध्ये होतंय काय बघा, पोटेन्शियल एनर्जी वाढली, कायनेटिक कमी होते, कायनेटिक वाढली तर पोटेन्शियल एनर्जी काय होते, वाढते. वाईस वर्सा कायनेटिक आणि पोटेन्शियलचं एकमेकांमध्ये कन्व्हर्जन होतंय. तर मी काय लिहू शकतो, सेकंड पॉइंट लिहितो बघा. व्हेन पार्टिकल goes from point A to B, point A to B, point A पासून point B ला गेला. ओके, मग मी काय म्हणू शकतो बघा, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणा चालेल. चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय म्हणतो मी, चेंज इन कायनेटिक एनर्जी. चेंज इन कायनेटिक एनर्जी हा फॉर्म्युला पुढच्या वेळी पण हाच फॉर्म्युला यूज करायचा. काय सांगतो, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. हा फॉर्म्युला आपण तेव्हाच यूज करू शकतो जेव्हा कन्झर्वेटिव्ह फील्ड असेल तर, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कन्झर्वेटिव्ह आहे. तर हे काय आहे तुम्ही 11th ला जाऊन थोडंसं बघा, कन्झर्वेटिव्ह फील्ड काय असतं, आपल्याला या डायरेक्शनवर राहायचं. हा बघा, चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. आता चेंज इन पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करायचं. मी सिंपल फॉर्म्युला सांगतो. पोटेन्शियल एनर्जी आपण कशी कॅल्क्युलेट करतो, mgh, आठवतो mgh बरोबर आहे. आणि समजा की इथं हा जो पॉइंट आहे याला मी रेफरन्स कन्सिडर केला. या पॉइंटला मी जर म्हणला रेफरन्स पॉइंट म्हणला, म्हणजे इथं हाईट किती आहे, 0. हा रेफरन्स पॉइंट आहे, इथं हाईट किती आहे, 0. आणि ही हाईट किती असेल बघा, ही जर हाईट मी विचारली तर किती असेल, रेडियस इतकी, एक्झॅक्टली रेडियस इतकी हाईट असेल ही. आणि ही जर हाईट मी विचारली, पॉइंट ए ची जर हाईट विचारली काय, डायमीटर म्हणजे किती असेल, ऍक्च्युली 2r असेल. बघा पॉइंट कळतोय का, पॉइंट कळतोय का. इथं जर पॉइंट असेल तर इथून रेफरन्स पॉइंट मी इथं कन्सिडर केलं लोवेस्ट पॉइंटला, तर इथून ही जी हाईट असेल ती काय असणार आहे, r असणार आहे. आणि या पॉइंटची जी हाईट असेल r इंटू r प्लस r किती असणार आहे, 2r. म्हणजे फायनल इनिशियल हाईट किती होती, इनिशियल हाईट किती होती 2r, आणि फायनल हाईट किती आहे 0. आणि 2r इथं होता तो आलाय कुठं, फायनली इथं आलाय पार्टिकल, म्हणजे इथं हाईट किती आहे 0. म्हणजे 2r पासून तो कुठे आलाय 0 ला. मग मी पोटेन्शियल